शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतात, याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांनाच आलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण आज इथे आहात. आज समाजातील प्रत्येक मुलगा, मुलगी, तरुण, तरुणी आणि एवढंच नाही तर व्यावसायिक शिक्षणांमध्ये पुढे गेलेले, नोकरी करत असणारे आणि मिड करिअर नंतर सुद्धा शिक्षणाची गरज, प्रशिक्षणाची गरज, नवीन नवीन तंत्रज्ञान जाणण्याची गरज, व्यवस्थापकीय कला कौशल्यांना शिकून घेण्याची गरज, या सर्व बाबी आता समाजमान्य झालेल्या आहेत. आपल्या संस्कृतीने आपल्या शिक्षकांना, आपल्या शिक्षण व्यवस्थेला, ज्ञानाला अतुल्य, देव समान मानलेलं आहे. आणि याच श्रद्धेने आपण सर्वजण आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो. क्षणिक यश न मिळवता जे शाश्वत यश आहे, जे नेहमी आयुष्यभर कोणताही डाग नसलेलं यश आपल्याला पुरत राहील, असं यश कसं मिळवावं हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं. पण बऱ्याच वेळेस आवश्यक ते मार्गदर्शन आपण जिथे कुठे राहतो त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. आपल्या इचलकरंजीसारख्या ठिकाणी श्रद्धा इन्स्टिट्यूटने केवळ प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकलसाठीच नाही, तर आता आपल्या सगळ्यांसाठी ही जी वेगळी स्वप्न पाहणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठीही असणारी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं मार्गदर्शनसुद्धा आपल्या सगळ्यांना आता इथे उपलब्ध करून दिलं. मागील जर एक 7-8 वर्षांचा, 10 वर्षांचा जर अनुभव बघितला तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. पण तिथेही हीच मर्यादा आता येत आहे. चांगलं काय, वाईट काय, फक्त रिझल्ट्स बघूनच आपण तिथे निकाल ॲडमिशन घ्यायचं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी न राहणाऱ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच राहतात. परंतु इथे ज्या ठिकाणी आपण आपल्या शाळा कॉलेजेसमधलं पण कोचिंग घेतलंय, आपल्या प्रोफेशनल डिग्रीचं पण कोचिंग घेतलंय, एंट्रन्स एक्झामिनेशनचं कोचिंग घेतलंय आणि त्यामुळे आपल्या मनात या संस्थेविषयी संपूर्ण विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे की ही संस्था काय आहे, या संस्थेचे मूल्य काय आहे, ही संस्था कोणत्या गोष्टीची तडजोड करते, कोणत्या गोष्टीची तडजोड करत नाही, याची जाणीव तुम्हा सगळ्यांना. आणि त्यामुळे या ठिकाणी त्याच दर्जाचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध करून देण्याचा तांबे सरांचा, त्यांच्या टीमचा आणि या संपूर्ण संस्थेचा हा प्रयत्न आहे. इचलकरंजीसारख्या टायर 3 शहरामधल्या मुलांचं, मुलींचं, पालकांचं स्वप्नसुद्धा पूर्ण होणं तेवढंच आवश्यक आहे. आणि हीच उभरत्या भारताची खरी साक्ष आहे. आणि हे सगळं करत असताना या सर्व्हिसमध्ये 12 वर्ष आता मला झाली आहेत आणि ही 12 वर्ष झालेली असताना काही गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे. ही गोष्ट आपण सगळेजणच मान्य करू की या सर्व्हिसविषयी संपूर्ण भारतामध्ये क्रेज आहे. सगळ्याच पालकांना वाटतं की आपल्या मुलाने, आपल्या मुलीने IAS अधिकारी व्हावं, IPS अधिकारी व्हावं, संपूर्ण देशामध्ये आपल्या कुटुंबाचं नाव करावं, आपल्या गावाचं नाव करावं, खरी गोष्ट. परंतु हे करत असताना आपण सर्वांनी म्हणजे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा काही गोष्टींची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. आणि ती ही परीक्षा म्हणजे साधी परीक्षा नाही. ही परीक्षा म्हणजे NTSC सारखी किंवा एखादी जनरल नॉलेजची, चित्रकलेची, हिंदीच्या भाषेसारखी एक अशी परीक्षा नाही. ही परीक्षा तुमचं करिअर आणि तुमचं आयुष्याची दिशा ठरवते. आणि केवळ तुमच्याच नाही तर तुमच्या अख्ख्या ज्युरिडिक्शनच्या पालकांची, मुलांची, नागरिकांची, कुटुंबांच्या भविष्याची सुद्धा दिशा ठरवते. त्यामुळे ही जबाबदारी छोटी नाही. आणि हे पूर्ण करण्यासाठी केवळ आपल्या मनामध्ये क्रेज असणं, त्याचा एक अतिशय योग्य शब्द जर वापरला तर तो म्हणजे ग्लॅमर, जो तुम्हा सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे कळेल. जर केवळ याच कारणासाठी आपण या परीक्षेच्या मागे लागत असू असं जर तुम्हाला जाणवलं कधी पण, तर माझी तुम्हाला ही मोठा भाऊ या नात्याने हे सांगणं असेल की आपण तात्काळ ही परीक्षा बाजूला ठेवून जाईल. याचं कारण असं की तुम्ही जरी सर्व्हिसमध्ये आलात, भलेही तुम्ही खूप हुशार असाल, सर्व्हिसमध्ये येऊन आपण खूप चांगला रँक पण मिळवला, पण जर या सर्व्हिसमध्ये आल्यावर तुम्ही जे करणं अपेक्षित आहे त्याच्यापासूनच जर तुम्ही मुळापासूनच विचलित होणार असाल, तर मग याही सर्व्हिसमध्ये येऊन
जी भारतातली सर्वोत्कृष्ट सर्व्हिस आहे असं म्हणण्यास माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. ही अतुल्य सर्व्हिस आहे. यासारखी सर्व्हिस भारतातच नाही, जगातच कुठे नाही, याविषयी पण माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. या सर्व्हिसची रिक्वायरमेंट ही स्वतःपुरती नाही आहे. मराठीमध्ये एक अतिशय सुंदर म्हण आहे, ती म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. किती जणांना ही म्हण माहिती आहे? हातवर करा. म्हणजे मी मराठीत सांगितलं पण पाहिजे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे याचा अर्थ एखाद्याचं जाऊन काम करून येणे, कोणत्याही मोबदल्याची, कोणत्याही रिटर्नची, कोणत्याही अभिनंदनाची अपेक्षा न ठेवता प्रसंगी स्वतःच्या खिशातले 4 पैसे खर्च करून समाजसेवा, जे सोप्या शब्दात सांगायचे असेल, हे करण्याची आपली तयारी असेल तर आणि तरच आपण या सर्व्हिसचा विचार करावा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला किमान 3 वर्ष लागतील. पूर्ण डेडिकेटेडली सगळ्यांपासून वेगळे व्हायची पण त्यावेळेस जे परिस्थिती असेल, काही जणांना 4 वर्ष पण लागतील. या तयारीने या परीक्षेमध्ये येणं आवश्यक आहे. कारण तेवढी वर्ष लागतात. मला पण 4.5 वर्ष लागली. मला ही 3दाही परीक्षा द्यावी लागली. आणि हे होत असताना आपण काय बघतो? आपण मुळात हुशार असतो, आपले हुशार मित्र असतात, त्यांनी आपलं करिअर पुढे नेलेलं असतं. 4 वर्षात त्यांचे 4 इन्क्रीमेंट झालेले असतात, 2 कंपन्या चेंज झालेल्या असतात, त्यांचा पगार 15, 20, 25, 30, 40 लाख रुपयापर्यंत पोहोचलेला असतो. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर त्यांचे सुंदर सुंदर फोटो येत असतात. कोणी युरोपला जाऊन येतं, कोणी ऑस्ट्रेलियाला जाऊन येतं, कोणी अमेरिका फिरून येतं, आणि आपण ते फोटो बघत कुठे बसलेलो असतो? एखाद्या कोणत्या तरी खोलीमध्ये असे बंद दारं करून बिचारे आपण पुस्तक वाचतोय. आणि त्यावेळेस आपण डगमगलं नाही पाहिजे. ही तयारी तुमच्या मनात असणं आवश्यक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, ही परीक्षा तुमची नाही आहे. ही परीक्षा तुमच्या अख्ख्या कुटुंबाची परीक्षा आहे. तुमच्या आईवडिलांची परीक्षा आहे, तुमच्या भावा बहिणींची परीक्षा आहे. याचं कारण असं की आपला हुशार मुलगा, आपली हुशार मुलगी त्याच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या मागे जाईल की काय? या परीक्षेत जर यश नाही आलं तर तो तेवढाच स्टेबल राहील का? तो तेवढ्याच हुशारीने, तेवढ्याच डेडिकेशनने, तेवढ्याच कमिटमेंटने आपला पर्यायी करिअरचा मार्ग निवडून पुढे जाईल का? कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याला जेवढ्या संधी मिळत होत्या तेवढ्याच संधी कॉलेजचं शिक्षण संपवून 4 वर्षाचा ब्रेक घेऊन त्याच्या कॉलेजच्या शिक्षणाशी दुरान्वये संबंध नसलेल्या विषयांचा अभ्यास करून जर त्याला परत या खाजगी संस्थांमध्ये नोकरीसाठी यावं लागलं तर त्याला नोकरी मिळेल का? त्याचं करिअरचं काय होईल? हा प्रश्न तुमच्या पालकांच्या मनात दिवस रात्र प्रत्येक क्षणी असणार आहे. आणि हा प्रश्न आपला समाजच असा आहे की आजूबाजूचे सगळेजण पण त्यांना विचारणार की तुमचा मुलगा काय करतोय, कशाला पडलाय त्याच्यामध्ये, हे राजकारणी लोक काही करू देत नाही, उगाच आपण आपलं हुशार मुलाचं कशाला आयुष्य खराब करायचं, काय मिळतं त्या नोकरीमध्ये, आमचा मुलगा बघा इथे गेलाय तिथे गेलाय, एवढं पॅकेज आहे. हे प्रश्न जेव्हा तुमचे पालक ऐकतात आणि त्यांच्याकडे बोलायला एक शब्दही नसतो, उत्तर द्यायला काही नसतं, फक्त ते एवढंच म्हणू शकतात की मुलाची इच्छा आहे, त्याला सपोर्ट करणं माझं काम आहे आणि म्हणून मी ते करीन. पण हे बोलत असताना पण त्यांच्या मनामध्ये काय घालमेल चाललेली असते याची कल्पना तुम्ही केली पाहिजे. आणि त्यामुळे या परीक्षेत उतरत असताना आपण अतिशय जबाबदारीनेच उतरलं पाहिजे. पर्यायी करिअरचा ऑप्शन आपल्या हातामध्ये ठेवून उतरलं पाहिजे. आपल्या घरची परिस्थिती आणि आपलं शैक्षणिक पात्रता या दोन्ही गोष्टींना समोर ठेवून आपण या परीक्षेत उतरलं पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षातही ठेवली पाहिजे की ही परीक्षा किंवा या परीक्षेमध्ये यश मिळवणं हेच आयुष्य नाही आहे. स्पष्टच सांगतो.
इस्रोच्या जेवढ्या सायंटिस्टची नावं याच्या तुमच्यामधल्या जेवढ्या लोकांना माहिती असतील त्याच्यापेक्षा कमीच IAS IPS अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला माहिती असतील. भारतीय सैन्य दलातल्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या शिपायांनी, ज्या सैनिकांनी अत्युच्च पराक्रम गाजवलेला आहे त्यांच्या नावांपेक्षा कमीच नावं तुम्हाला IAS IPS अधिकाऱ्यांची माहिती असतील. संपूर्ण जगामध्ये भारताच्या औद्योगिक क्षेत्राचं नाव ज्यांनी केलंय अशा उद्योजकांच्या नावांच्या संख्येपेक्षाही कमीच IAS IPS अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला माहिती असतील. त्यामुळे हे करिअर म्हणजे आयुष्य नाही. या करिअरमध्ये मी आलो नाही तर माझा काही उपयोग नाही, या देशाला माझा काही उपयोग नाही, माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, असा विचार मुळीच करणे योग्य नाही. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्यांच्या भावना मी तुम्हाला देतोय, कारण तुम्ही आता योग्य वयात आहात. तुमच्या करिअरचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्याची विचारक्षमता, ती कुवत तुमच्यामध्ये आहे. आपल्या पालकांसोबत चर्चा करून, शिक्षकांसोबत चर्चा करून, अनुभवी व्यक्तींसोबत चर्चा करून आपण हे ठरवू शकतो, हा निर्णय घेऊ शकतो. या वयामध्ये तुम्ही आज सर्वजण आहात. म्हणून या 4 बारीक गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून देणं सुद्धा माझं काम आहे. नाहीतर असे अनेक मुलं आहेत जे 5-5, 6-6, 7-7 वर्ष UPSC MPSC मध्ये घालतात, हाती काही लागत नाही आणि मग शेवटी काय करावं हा अतिशय मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मूळ उद्देश हाच आहे की ज्या पद्धतीचं इंजिनिअरिंग आणि मेडिकल सेक्टर आहे त्या पद्धतीचं हे सेक्टर नाही. 10 ते 12 लाख मुलं ही परीक्षा देतात आणि त्यातली यशस्वी हार्डली 700 ते 800 जण होतात. जगातल्या ज्या सगळ्यात 10 अवघड परीक्षा आहेत, 2-3 महिन्यापूर्वी एका वर्तमानपत्रात आलं होतं की त्यातली सगळ्यात अवघड 3ऱ्या रँकची परीक्षा म्हणजे ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे जगामधली. त्यामुळे ज्यांची शैक्षणिक अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी ज्याला आपण म्हणू इंग्लिशमध्ये, ती अतिशय उत्तुच्च असणे आवश्यकच आहे. आत्ता जसं माझं ओळख तुम्हाला करून देताना यांनी सांगितलं की यांनी NTSC पास केली आहे, 10वी परीक्षेत मेरिटमध्ये आलेत, 12वीत मेरिटमध्ये आलेत, इंजिनिअरिंगमध्ये इथे केलंय. या सगळ्या गोष्टी या परीक्षेमध्ये समोर जाताना, कॉन्फिडन्सने समोर जाताना आपल्या सगळ्यांना आवश्यक असतात. आणि जसजसा काळ जातोय तसतसं या परीक्षेचं स्वरूप आणखी जास्त क्लिष्ट होत चाललंय. दरवर्षी वेगळं वेगळं असतं. या सर्व गोष्टींना हँडल करण्याची आपली क्षमता आहे का, आपली तयारी आहे का, हे कसं तपासता येईल? तर ते पण तपासता येतं. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींची मी पूर्वकल्पना तुम्हाला देतो. कसं तपासायचं? एक साधारण गोष्ट, मी फार वेळ तुमचा घेणार नाही. आपल्या इचलकरंजीमध्ये काही जेव्हा पण तुम्हाला सुट्टी लागेल, आता तुम्ही ज्या कोणत्या वर्गामध्ये आहात, उन्हाळी सुट्टी लागेल, 1-2 महिने तुमच्याकडे ब्रेक असेल, त्यावेळेस काय करायचं? एक कोणती तरी सामाजिक संस्था जवळपासची शोधायची. नाही मिळाली तर कोणती तरी शाळा शोधायची जिल्हा परिषदची आणि त्यांना सांगायचं की मी रोज येऊन 2-3 तास इथे येऊन तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही जे काय करता त्या कामामध्ये मी सहभागी आणि करायचं. आणि ते करत असताना तुम्हाला जो अनुभव येईल तो अनुभवच तुम्हाला सांगेल की तुम्ही परीक्षा देण्यासाठी तुमच्या पर्सनल फिलॉसॉफीच्या दृष्टीने तुम्ही पात्र आहात की नाही आहे. अतिशय साधा सरळ सोपा मार्ग आहे, काही अवघड नाही. दुसरी गोष्ट, आपला अकॅडमिक परफॉर्मन्स एक्सलंटच पाहिजे. हे अतिशय रेअर अशा केसेस तुमच्याकडे येतात. जसं तो 12वी फेलचा जो पिक्चर आलेला आहे, अशी मुलं खूप रेअर असतात. मिरॅकलच असतं ते, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपला अकॅडमिक परफॉर्मन्स अतिशय चांगला असणं, उत्तुच्च असणं हे या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठीचं एक प्री-रिक्विजिट आहे, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण बसून दिवसेंदिवस बसून 8, 10, 12, 14 तास, प्रसंगी 16 तास बसून अभ्यास करावा लागणं ही या परीक्षेची रिक्वायरमेंट आहे. या क्षमता आपल्याकडे आहेत का, ही गोष्ट तर आपण सहजपणे तपासू शकतो. नसेल तर वाढवू शकतो का? बिलकुल वाढवू शकतो, काहीच अवघड नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन या प्रत्येक बाबीसाठी असणं आवश्यक आहे.
आणि प्रत्येक गोष्ट मी स्वतःच शोधली पाहिजे, रिइन्व्हेंटिंग द व्हील ज्याला असं म्हणतात इंग्लिशमध्ये, ती गोष्ट आपल्याबाबत घडली नाही पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या या श्रद्धा अकॅडमी सारखे जे इन्स्टिट्यूट्स असतात की जिथे योग्य शिक्षक, अनुभवी शिक्षक तुम्हाला याच गोष्टींचं मार्गदर्शन करत असतात की तुमच्या हातून चूक होऊ नये, तुमचा वेळ वाया जाऊ नये, ज्या गोष्टी ट्राईड अँड टेस्टेड आहेत त्या पद्धतीच्या अभ्यासाच्या पद्धती, आपल्या वैयक्तिक क्षमता वाढवण्याच्या पद्धती, आपली पर्सनल फिलॉसॉफी इम्प्रूव्ह करण्याच्या पद्धती, आपल्या स्वतःमध्ये मॅच्युरिटी येण्याच्या पद्धती काय असतात, त्या कशा आत्मसात केल्या पाहिजे, यासाठी तुम्हाला अशा संस्थांचं मार्गदर्शन खरंच आवश्यक असतं. ही पायवाट तयार करण्याचं भाग्य आता तुम्हा सगळ्यांना लाभतंय. आणि म्हणून या पायवाटेवर चालणारा सगळ्यात पहिला यशस्वी विद्यार्थी कोण असेल, हा मान आता पटकवण्यासाठी तुम्ही सगळेजण सज्ज झाला पाहिजे. आणि आपल्यासोबत आता ही श्रद्धा इन्स्टिट्यूट आहे, त्यांची सर्व फॅकल्टी आहे, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, आपलं यश इतरांसाठी उदाहरण ठरण्यासाठी आणि केवळ या यशामध्ये हुरळून न जाता इतरांचे स्वप्न पूर्ण करण्याचं चॅनल, रस्ता तयार करण्याचं भाग्य तुम्हा सर्वांना लाभावं, अशाच शुभेच्छा मी तुम्हा सर्वांना देतो. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांसोबत आज या आनंदाच्या क्षणी आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा आभारी. धन्यवाद.